चिंचवड शहरातल्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतला व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतलं ऑफिस टेबल आणि काही विजेवर चालणारी उपकरणं दिसतात। बचाव कार्य करणाऱ्या पथकानं सहज आणि सोप्या मार्गाने तसंच तत्परतेने बचाव कार्य करावं अशी मागणी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पीडितांचं कुटुंबीय करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे। गोपाळ, ही बिल्डिंग कोसळून आता 2 दिवस झालेत, अजूनही लोक अडकलेली आहेत, सध्या तिथे काय परिस्थिती? या दुर्घटनेला जवळपास 48 तास झाले आहेत। 48 तासापासून या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यात येत आहे। मात्र बचाव कार्याविषयी जे या ठिकाणी पीडितांचे जे नातेवाईक आहेत ते आक्रोश व्यक्त करत आहेत। कुठेतरी बचाव कार्य हा चुकीच्या पद्धतीने होत आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आज सकाळी जे काही पीडितांचे नातेवाईक जे होते ते दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या इमारतीच्या आतील शूट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये त्या इमारतीमध्ये जे असलेले ऑफिसचे टेबल आणि काही विजेवर चालणारे उपकरण देखील दिसत आहेत। या ठिकाणी जे पीडितांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो, आम्हाला तिथलं सगळं आतलं म्हणजे वस्तुस्थिती दिसू शकते, तर मग बचाव कार्य करणाऱ्या पथकाला हे सगळं का दिसत नाही आणि ते तत्परतेने या ठिकाणी बचाव कार्य का करत नाही असे जे प्रश्न आहेत ते पीडितांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित करताना दिसत आहेत। निश्चित गोपाळ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मोशी दुर्घटनेमधलं बचाव कार्य 48 तास उरकून गेले तरी सुद्धा सुरूच आहे।